नमस्कार मित्रांनो, कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्तांना सुरुवात होते. तर आज आपण जाणून घेणार आहे की विवाह प्रसंगी नवरदेवाने सोहळं, पितांबर, धोतर याच वस्त्र परिधान का करावे, याच्या मागे शास्त्राचं काय कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 मूलभूत गरजानंतर स्मृतिकार अति सूक्ष्म विचार करून वस्त्रांबद्दल काही सांगतात. याज्ञवल्क्य स्मृती अशी सांगते: अन्यदेव भवेत्वासः शयनीयेन्य देवतु अन्यद्रथ्यासु देवानामर्चयामन्यदेवही. याचा अर्थ असा होतो की विश्रामगृहात, घरात बाहेर जाताना किंवा देवपूजा करताना वेगवेगळे वस्त्र असावे. जे वस्त्र आपण शयन करताना घालतो ते बाहेर जाताना घालू नये किंवा देवपूजा करताना घालू नये. जे वस्त्र आपण बाहेर जाताना घालतो ते शयन करताना घालू नये किंवा देवपूजा करताना घालू नये. आणि जे वस्त्र आपण देवपूजा करताना घालतो ते बाहेर जाताना किंवा निवास करताना घालू नये, असं याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात. आणि भरपूरदा मी असं पाहतो की जे लोक पूजा करतात ते लुंगी किंवा धोतर घालतात. तर यावर शास्त्र स्मृतिकार काय म्हणतात यावर अजून एक श्लोक आहे: वामकुक्षौच नाभौच पृष्ठे चैव यथाक्रमं त्रिकच्छेन समायुक्तो द्विजसौ मुनिरुच्यते. याचा अर्थ असा होतो, गृहस्थाश्रमांनी डाव्या कुशीला व बेंबीजवळ निळ्या करून खोचलेले वस्त्र घालावे. तसेच पाठीमागे कसोटा म्हणजेच काष्टा असायला पाहिजे. देवपूजा करताना किंवा विवाह प्रसंगी काष्टा असावा. फाटलेले किंवा चुरगळलेले वस्त्र घालू नये. धर्मकार्य, विवाह प्रसंगी शक्यतो स्वतः धुतलेले वस्त्र वापरावे. नीळ घालून किंवा पूर्णतः निळे वस्त्र धर्म कार्यासाठी वापरू नये. घालायचे वस्त्र 3 वेळा झटकून वापरावे. भोजन करताना, यज्ञ, दान, स्वाध्याय, पितृतर्पण व देवार्चन करताना आपला उजवा हात बाहेर राहील अशा पद्धतीने उपरणं घालावे. अशी मान्यता आहे की जेव्हा तुम्ही पूजा करता किंवा विवाह प्रसंगी किंवा जे काही धर्म कार्य करता, यज्ञ, तप, जप, संध्या हे करत असताना काष्टारहित जर तुम्ही काही कर्म केले तर त्या कर्माचं फळ राक्षस घेऊन जातो, अशी मान्यता सुद्धा आहे. म्हणून पूर्वीच्या काळात आपले पूर्वज लंगोटी वापरायचे. म्हणून आपण सुद्धा जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा काष्टा घालूनच पूजा करावी. म्हणून शास्त्रानुसार वधूवराने विवाह प्रसंगामध्ये यज्ञ कर्माच्या वेळी सकच्छ वस्त्र परिधान करावे, म्हणजे काष्टा असलेले वस्त्रधान घालावे. दुसरे म्हणजे शिवलेले वस्त्र घालू नये. आता विवाह प्रसंगामध्ये भरपूरदा असं होतं की विवाह प्रसंगात नवरदेव शिवलेले म्हणजे रेडीमेड सोहळं, पितांबर, धोतर घालतो. ते मुळीच घालू नये. शास्त्राप्रमाणे ते वस्त्र शिवलेलेच आहे, म्हणून शास्त्राप्रमाणे ते वस्त्र चालत नाही. म्हणून जेव्हा आपण विवाह संस्कार करतो तेव्हा बिना शिवलेले वस्त्र घालायला पाहिजे.